आदितीजी झेपत नसेल तर राजीनामा द्या. निव्वळ तुमचे वडील एका पक्षाचे अघोषित बादशाह आहेत. गेल्या महिनाभरात पुण्यासह राज्यभरात घडणाऱ्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशील भूमिका घेण्याऐवजी फडणवीस सरकार केवळ राजकारण करण्यात व्यस्त असल्याचं दिसतंय. या संपूर्ण प्रकरणात महिला व बालकल्याण मंत्री नेमक्या कुठे आहेत? महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका इतकी मौन काय? महिला आयोग पद रिक्त असूनही ते भरत नाही. सुनेत्रा पवार यांनी कोणालाही महिला आयोग अध्यक्ष करावं, लोकांनी कोणाकडे न्याय मागायला जायचं असा संतप्त सवाल करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारला चांगलंच सुनावलंय. आदिती तटकरे यांनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केलं ते त्यांनी सांगावं. त्या ज्या पदावर आहेत त्याबाबत अनेक प्रश्न ऐरणीवर असतील तर त्या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे. लहान मुलांना पाळणा घरामध्ये ठेवलं जातं, यामध्ये पाळणा घरं किती सुरक्षित आहेत याची चौकशी केली आहे का? आदिती तटकरे या योजना अपडेट मंत्री आहेत का की महिला बाल कल्याण मंत्री आहेत हे ठरवावं. झेपत नसेल तर राजीनामा द्या. जागा अडवून बसू नका. वडील पक्षाचे बादशाह आहेत म्हणून काहीही करणार का असा खोचक टोलाही सुषमा अंधारे यांनी लगावलाय. तिने राजकारण करत आहेत. त्या सगळ्या प्रकरणामध्ये महिला बालकल्याण विकास मंत्री कुठे आहेत? महिला बालहक्क आयोग कुठे आहे? गेल्या 1.5-2 महिन्यांपासून महिला आयोगाचं पद रिक्त आहे. हे पद का भरलं जात नाही? अगदी सुनेत्रा वहिनींनी त्यांच्या पक्षातल्या महिलेला द्यावं, आमचं काही म्हणणं नाहीये. तुम्ही तुमच्या पक्षातल्या, तुम्हाला IAS IPS अधिकारी महिला नेमायची नाही ना, हरकत नाही. तुम्ही तुमच्या पक्षातल्या कुणालाही द्या, ती कोण असावी ते तुमचा निर्णय आहे. पण महिला आयोगाचं पद तुम्ही रिक्त कसं काय ठेवू शकता? या सगळ्या महिलांनी दाद मागायला कुठे जायचं? आदिती तटकरे यांनी गेल्या महिनाभरात एक तरी बैठक बालकांच्या हक्कांच्या संबंधाने भरवलेली आहे का? किमान एकदा तरी इथल्या रिमांड होम सुधारगृहामध्ये असणाऱ्या मुलांची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आदिती तटकरे यांनी केलेला आहे का? तुम्ही ज्या पदावर काम करत आहात त्या पदाशी संबंधित असणारे जर अनेक प्रश्न गेल्या महिनाभरात ऐरणीवर येत असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधता येत नसतील तर आदितीजी, तुम्हाला खरंच मंत्री म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? झेपत नसेल तर राजीनामा द्या. एखादी नागवडे, एखादी सना मलिक सारख्या महिलांना द्या संधी. का खुर्च्या अडवून बसताय? निव्वळ तुमचे वडील एका पक्षाचे अघोषित बादशाह आहेत म्हणून तुम्ही त्या पक्षाशी संबंधित असणाऱ्या ज्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्ही पार पाडणारच नाहीत का?